मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली असा धनंजय मुंडे गटाचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे। माझी जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा असं थेट उलट आव्हान धनंजय मुंडेंनी जरांगे यांना दिलंय। तर जरांगेंनी सुद्धा नार्को टेस्टची तयारी दर्शवली आहे। यावेळी गाडीसाठी आरोपींचा मुंडेंसोबत फोनवरून संवाद झाल्याचा दावा करत जरांगेंनी ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय। सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर मुंडेंच्या अनेक बैठका झाल्या असंही जरांगेंनी म्हटलंय। सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर धनंजय मुंडेंचे मेसेजेस, व्हॉट्सअप कॉल, फेस टाइम कॉल असल्याचाही आरोप जरांगेंनी केलाय। पत्रकार परिषदेमध्ये मला मारण्यासाठी 3 पद्धतीचे प्लॅन रचण्यात आल्याचं मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। जरांगेंना मारण्याचे 3 प्लॅन, जरांगेंचा दावा। पहिला, हत्या करून मारून टाका। दुसरा, गोळ्या किंवा औषध देऊन मारा। तिसरा, घातपात करून मारा। धनंजय मुंडेंनी मारण्याचा कट कसा रचला याचा दावा जरांगेंनी केलाय। कांचन हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए आहे। सुपारी दिलेल्या 2 आरोपींना घेऊन कांचन परळीला गेला। आरोपी ज्यावेळेला पोहोचले त्यावेळेला धनंजय मुंडे बैठकीमध्ये होते। धनंजय मुंडेंनी बैठक सोडून आरोपींबरोबर 20 मिनिटं चर्चा केली। दोन्ही आरोपी धनंजय मुंडेंना प्रत्यक्ष तिथे भेटले। नंतर छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्याला धनंजय मुंडे आरोपींची वाट बघत होते। भाऊबीजेच्या दिवशी या आरोपींनी धनंजय मुंडेंसोबत पुन्हा कट शिजवला। हा कट सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोरच्या निकेतन बिल्डिंगमध्ये शिजला। या प्रकरणात एकूण 8 ते 10 जणांचा समावेश आहे। आरोपींनी गाडीना ठोकून घातपाताचा प्लॅन मुंडेंना सांगितला। धनंजय मुंडेंकडे आरोपींनी गाडीची मागणी केली। धनंजय मुंडे आरोपींना जुनी गाडी द्यायला तयार झाले। राज्याबाहेरच्या पासिंगची जुनी गाडी मुंडे आरोपींना देणार होते। तुला भरोसा नसेल तर म्हणा, तो कोणता विश्वासी माणूस पाठव ऐकायला म्हणा। भरवशाचा काही विषय नाही, शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार। आता मागच्या रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता शुक्रवारी म्हणला शुक्रवार पासून 100% होते। आता किती देतो म्हणले? त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी। हा मला काय, माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं। मला बाद झाली बाबा, मला तेवढीच बाद झाली, मला जास्त अपेक्षा नाही। हा मी तुम्हाला म्हणलो ना, काय अडचण नाही। आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं। माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं। आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं, एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो। आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो, कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत। कर्मा रिपीट्स, जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला। तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी, तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही। तो म्हणला माझ्याजवळ हायलंय मोठं, मी लागन ते देतो। मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती। मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो, अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल। मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय का। त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते ना, अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करताय। तो धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार। तो म्हणणं आहे ना, हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार। कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत।
हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. जरांगे 2 आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता. त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता. हे खोट आहे, हे खोट आहे. प्रत्येकाकडे आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून GPS लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं आहे खोटं हे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती आहे मोबाईल कुठं ठेवते शिटाखाली. कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय. मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करण्याचं? आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात, ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो, अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडे का मोबाईलची फॅक्टरी आहे? अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, TRP मिळते. शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले मी त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा चल मला काय, माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने. कसं बरं? मला मला बास झाली बाबा, मला तेवढेच बास झाली, मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना, काय अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं, ऐका ना, तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना, धनंजय मुंडे म्हणा, आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तरी टाळू नका म्हणा. कार्यक्रम आहे, 3 दिवस कार्यक्रम आहे, आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाच्या. तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर CBIनीच केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. सगळ्यात आधी मी तयार आहे, मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवाने रे, धन्यासारखा नाही मी. हा, मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. ही साधा सोधा विषय नाहीये, ह्यो चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं का वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते, माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर. परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली, गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी. मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातंय. तर 5:30 ते 6 वाजताच्या दरम्यान अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.
काय सांगितलं, माझं सगळं कामकाज संपलं. काय सांगितलं, माझं सगळं कामकाज संपलं. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण रद्द होण्याची शक्यता आहे. कोरेगाव पार्क मधील 40 एकर जमीन व्यवहार हा रद्द होण्याची शक्यता आहे. तर जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. पार्थ पवार कंपनीचे भागीदार आहेत, मात्र अद्यापही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. तर पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स आहेत, तर केवळ 1% हे दिग्विजय पाटील यांच्याकडे शेअर्स असल्याची माहिती आहे. त्यानंतर सुद्धा पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. चौकशी होईपर्यंत नैतिकता दाखवत अजित पवारांनी राजीनामा द्यावा. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही मागणी केली. इतके घोटाळे आहेत तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली. तर राजीनामा मागण्यात काहीच अर्थ नाही अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. अजित पवार किती चांगले असतील, त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही, परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल, आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता. मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे. तर दिग्विजय पाटीलवर FIR होतो, पार्थ पवारवर FIR होत नाही. आणि खडसेंच्या नावाने बोंबाबोंब ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला. मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा नाही? सरकारी जमीन कितीतरी कोटीची, ती कितीतरी कमी पैशांमध्ये ते घेत आहेत. त्याचवेळी ते प्रकरण थांबवलं असतं तर इथपर्यंत वेळ परिस्थिती आली नसती. बऱ्याच वेळा मग कधी कधी कामाच्या व्यापातून काही निर्णय परस्पर सुद्धा होतात. तर मला वाटतं आपण काही त्याच्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा एकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिल्यामुळे आता ती चौकशी आपण होऊ दिली पाहिजे. राजीनामा देण्यामध्ये काही मागण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. आज विरोधकांमध्ये एकच मुद्दा आहे, काही झालं का राजीनामा. पार्थ पवार यातून सुटतील असं वाटत नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. व्यवहार केलेल्या कंपनीमध्ये 99% शेअर्स हे पार्थ पवार यांचे आहेत असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. पण मला यातील काही वारस आहेत ते मला भेटायला आलेले होते. ती कंपनी मुळात 99% शेअर होल्डिंग ही पार्थ पवारांची आहे. रजिस्ट्रीसाठी आपण एखाद्याला नेमतो ठराव करून त्या कंपनीचा, तेवढाच अधिकार पृथ्वीराज पाटलांचा आहे. त्यामुळे पार्थ पवार यातून सुटतील असं मला वाटत नाही. पार्थ पवार त्यांची चूक असेल नसेल, पण ते आता काय निर्णय घेतात ते आपल्याला आता कळेल. कारण दादांची आता प्रेस आहे आणि मग दादा आता काय बोलणार आहेत त्यानंतर मी त्यांच्याशी म्हणजे मी बोलेल. पण जर चुकीचं असेल तर दादाच काय तो निर्णय घेतील असं मला वाटतंय. आणि आपल्या मुलांनी काय केलं तर शेवटी आपला मुलगा जर ह्या व्यवसायात असेल किंवा हे सगळ्या प्रकरण असेल तर त्यांनी वडिलांची पॉवर वापरली, ह्यात काय लपून राहिलेलं नाही. मग आरोपात तर त्यांनी 3 लोकांवर पोलीस गुन्हे दाखल केलेत. पार्थ पॉवर बी गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं, कारण शेवटी त्यांचाही मोठा त्यामध्ये सहभाग आहे. पण आता ते देवेंद्र फडणवीस साहेब आता ते कुठल्या दुर्बीणमधून बघणार आहेत ते आता आपण सगळ्यांना बघावं लागेल. तर मंत्र्याच्या मुलाला सरकारी जमीन फक्त 300 कोटींना विकली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार जमीन प्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत सवाल केलाय. मोदींचं सरकार वंचितांचे हक्क हिरावणाऱ्या लुटारूंवर अवलंबून आहे का असा सवालही राहुल गांधींनी केलाय. महाराष्ट्रामध्ये दलितांसाठी राखीव असलेली 1800 कोटी किमतीची सरकारी जमीन एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला फक्त 300 कोटींना विकण्यात आली. मुद्रांक शुल्क देखील माफ करण्यात आलं, म्हणजे लूट आणि त्याला कायदेशीर सूट. तुम्हाला लोकशाहीची, जनतेची, दलितांच्या हक्कांची पर्वा नाही.
मोदीजी, तुम्ही गप्प आहात कारण तुमचं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवर अवलंबून आहे, असं गांधींनी केलंय. मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा आता अजितदारावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहेत. म्हणजे तिकडे जमिनी बळकावणे चालले आहेत आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांबाबत घेतलेल्या सौम्य भूमिकेवरून पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्य कार्यकर्ता मात्र 2 संघर्ष करतोय, असा नाराजीचा सूर त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणाचा अहवाल 7 दिवसात राज्य सरकारला सादर करणार, सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी ही माहिती दिली. खरेदी खतामध्ये कुठेही पार्थ पवारांचा उल्लेख नाही, असं मुठे यांनी म्हटलंय. दिग्विजय पाटीलच फक्त त्यामध्ये त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालेला आहे. पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, असं देखील म्हटलं जातं. खरेदी खत ज्या नावाने झालेलं आहे, सेलडीड मध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे. पार्थ पवारांचं त्या सगळ्या कागदपत्रांवरती कुठेही नाव नाही किंवा त्यांच्या याच्यात कुठेही उल्लेख नाही. असं सेलडीडवर कोणतंही नाव नाही. दिग्विजय अमरसिंग पाटील यांचंच नाव आहे आणि शीतल तेजवानींचं नाव आहे. सर, या सगळ्या संदर्भात जे मुद्रांक शुल्क जे भरणं अपेक्षित होतं ते पूर्ण भरलेलं नाहीये. त्या संदर्भात आपण नोटीस देखील बजावलेली आहे. काय नेमकं त्याचं काही उत्तर आलं किंवा कशा पद्धतीने पुढची काही कारवाई झाली त्याच्यावर? नाही, अजून तरी नोटीसला उत्तर काही त्यांच्याकडून आलेलं नाही. तर पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने खरेदी केलेला दस्त हा बावधन पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. बावधन पोलीस सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये तपासणी करत होते आणि त्यावेळेला तपासणीमध्ये बावधन पोलिसांनी मीडिया कंपनीनं केलेले दस्त हस्तगत केले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा टाकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आलाय. गेल्या काही तासांपासून बावधन पोलिसांची याच सह दुय्यम निबंधक कार्यालयात जी आहे ती छापेमारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की जे वादग्रस्त दस्त आहेत ते या ठिकाणी तपासण्याचं काम पोलिसांकडून आता पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत बावधनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूती सर. सर, काय सांगाल, काय प्राथमिक तपासणीत जे आहे ते आढळून आलं? तो दस्त जो आहे तो हाती लागला का? दाखल असणाऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जो वादग्रस्त दस्त आहे त्याची आज परत हस्तगत केलेले आहे. त्या व्यतिरिक्त तपासाला उपयुक्त जे कागदपत्र आहेत ते हस्तगत केलेले आहेत. तपास चालू आहे. याच दस्तांच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जो पुत्र आहे पार्थ पवार, त्याचं नाव असेल किंवा त्याची सही, त्या दृष्टीने काय समोर आली का प्राथमिक भाग कुठली? आता तपास चालू आहे. आता जस्ट दस्त हस्तगत केलेला आहे. त्या दस्तामध्ये खरेदी घेणार म्हणून दिग्विजय पाटील यांची एकट्याची सही आहे. जसा तपास पुढे जाईल त्या पद्धतीने आपल्याला योग्य वेळेला कळवलं.